हा हॅलो मैत्रिणींनो, या नाश्ता करायला. आज सोबत नाश्ता रविवार असल्यामुळं डोसे आणि चटणी. तर सर्व मैत्रिणींना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता वाजलेत 9. पहिल्यांदा एवढं लवकर नाश्ता करायले आणि म्हटले होते. पूजा झाली होती, सगळं आवरलं होतं. आता बाहेरचं थोडंसं पावसाळा चालू व्हायला आहे, त्याच्यामुळे बाहेर न कचरा झालाय बघा आपल्या टेरेसवर पूर्ण. तर म्हणलं आता रविवार आहे, आज घेऊ तेवढं आवरून. कारण पुन्हा पावसामध्ये पाऊस चालू झाला का सगळं त्या पाईपामध्ये अडकतंय बघा ताईंनो. त्याच्यामुळं कशी झाली दोषे? छान मस्त. या ताईंनो. नाश्ता झाला, चहा करून घेते आता. चहा आत्ता दूध आणलंय, रात्री आणलंच नव्हतं. तर कच्च्या दुधाचा चहा खूप छान लागते. दूध पण ठेवले तापवायला आत्ता आणल्यामुळं. हे तर म्हणलं आता चहा करून घेते मस्त पैकी सकाळी. आज कधी नाही ते टाईम सोबत नाश्त्याला आज भेटला बघा ताईंनो. तर माझं पण आवडलं होतं सगळं. पूजा वगैरे झाली, कारण पूजा केल्याशिवाय मी नाश्ता करत नाही. पण म्हणलं आज थोडंसं आवडलं, लवकर होतं, केली ती पूजा ते. तर मग करून घेतला नाश्ता. चला आता स्वयंपाकाचं काय तर नियोजन. आज रविवार आहे, लेकर तर काय उठत नाहीत. आता काही जरी केलं तरी कोणीच उठत नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला. आता कधी उठायचं तेव्हा उठा म्हणलं. दोशाचं पीठ ठेवले बाहेर, चटणी ठेवली आणि दुपारच्याला करायचे आता आलूचे पराठे. आलू घेतले तर उकडून मस्त असे आलू उकडून घेतले की वेळ लागत नाही. आताच नाही, आता हे सोडून व्यवस्थित ह्याचं मिश्रण वगैरे व्यवस्थित करून ठेवते. कारण थंड झाले का की सोलायला पण सोपे जाते. जय बी उठला तर सोडतंय त्यानं पण. पूजा वगैरे सकाळी झाली तर झाला चहा. या ताईंनो चहा घ्यायला मस्त असा. चहा तर चहा जास्ती त्यांनाच केलाय, मला नाही केला. कारण मला तोस नाही खायचे, त्यांना खायचे तर तोस. माझ्यासाठी थोडा अर्धा कप केलाय, त्यांच्यासाठी फुल पात्र केलंय. तुमच्या बॅग घेतले का? छायाचा भाऊ दे नाही. हां घ्या. थंडीचा आवाज तर आज आलाय आबाळ आणि पाऊस पण आलाय रात्री ताईंनो. पण आता पाऊस किती प्रमाणात आलता सकाळी, आणि आता बी आबाळ आलेलं आहे ना. तुमच्याकडे आहे का पाऊस? हे तुमचा मला एवढा बस झाला थोडाच. तर आज संडे स्पेशल आहे, आपल्या वडापाव बनवायचे. त्याच्यासाठी आलू असे बटाटे उकडून घेतलेत मस्त असे. कढीपत्ता हे चटणीसाठी ठेवलं या बाजूला. तर हे भाजीसाठी अद्रक, लसण, हिरव्या मिरच्या. आलू खिसून घ्यायचा. हां खिसून घ्यायचे, नुसते मॅश करून घेऊ हातानं. खिसायची काय गरज आहे? हां तर हे असं अद्रक, लसण आणि मिरच्या मिक्सरमध्ये काढून घेतल्या. आता हिंग टाकायचं आहे, म्हणजे पिल्या थोडासा. हे आंबा त्या दिवशी आणला होता, कुणीच खाल्ला नाही. आता चिरून ठेवलाय, ज्याला खायचे ते खातील आता. तर बटर टाकलंय, त्याच्यात हिंग टाकलाय, जिरे मोहऱ्या टाकल्या, आता कढीपत्ता टाकलाय. हां मस्त असा घे ना. ह्याला हलवाय चमचा, ह्याला हलवू का पिलू? पिल्लूची रेसिपी आहे सुंदर अशी बघा. वडापाव टाकते पेस्ट. आता ठसका उठेल बरं का पेस्ट टाकले. सुंदर अशी पेस्ट बनवली छान. आज घरीच होते सगळे, वेगळं काहीतरी म्हणून. हां फादर्स डे पण आहे आणि सगळे घरी पण आहेत. म्हटलं चला सगळंच होतं आहे. फादर्स डेचं वेगळं काही खायला पण काहीतरी होतं. सकाळी केली होते दोषे, जसं की तुम्हाला दाखवलं. आज सोबत नाश्ता केला, तुम्हाला दाखवला आहे. जसा की वेळ होता, टाईम होता त्यांना पण मला पण. लेकरांनी आता नंतर केला. तर चला ताईंनो आता आलू मॅश करून. तर हे आलू असे हातानेच मॅश करून घेतलेत ताईंनो, स्मॅश करून घेतलेत. हां घे टाकून.
तर हे मीठ चवीनुसार. वड्याला पण असते त्याच्यामुळे ह्याला थोडंच टाकू. तर अशी भाजी एकदा करून बघा ताई, खूप छान होती बघा. आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे आणि चांगली असेल हे तर माहितीच आहे. पण अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही, खूप छान होतीये. थोडीशी का ह्याला वाफू देते. हळद बजाली का तुला? थोडी टाक ना, कमी वाटायली जरा. का नाही? नको नको, बरी आहे. आता वरून कच्ची लागते हळद ग. हां, तेलात टाकलेली हळद कशी चव बदलती आहे. आता वरून टाकली का की पुन्हा हे होते. बघा किती छान टेक्स्चर आलंय भाजीचं, मस्त असं. थोडीशी का ह्याला वाफू देऊ, तोपर्यंत ह्याचं तिंबून घेऊत आपण वड्याचं. तर चीज बटर चीज वडापाव. चीज वडापावसाठी हे पहा असे हे चीजचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. ह्याचा बी अजून एक तुकडा आणि हे असं ह्याच्या भाजीमध्ये घालून त्याला राऊंड करून, हे अगोदरचे राऊंड करून घेतले ते एवढे सोनून पिलवून केले. तर आता हे मी करायली आहे. काय बोलतंय जयत्राम. तर बघा ताईंनो, करून बघा असे चीज वडापाव. मस्त होतंय, छान होतंय, चवीला पण छान लागते. काहीतरी वेगळं पण होतंय आपल्याला खायला. तर भाजी तर दाखवली कशी केली तुम्हाला. हे असं आणि ह्याच्यामध्ये हे करू का एक तुकडा का टाकू एवढीच. टाक टाक टाक. एक जणाला कोणाला डाएट करायचंय, कोणाला खायचंय, कसं खायचं तसं खा. ज्याला जे आवडेल ते खायचं. होय जे हो हो, टाक ना तेल टाक. तर बघा वडापाव आपले किती सुंदर तळले, तर छान मस्त असा कलर पण आलाय आणि छान फुगलेत पण ताईंनो. आता ही पिल्लूची रेसिपी मुंबईचा वडापाव. काय मुंबईचा वडापावच ना. बघा दमानी आहे. मस्त असे वडे छान तळे. तेल अजून टाकावं लागते पिल्लू. नाही तूच बसून. म्हण, तू सांगतो तर टाक. बघा सुंदर झालीत की नाही वडे. आहे तर ह्याची बनवायची चटणी. त्याच्यामुळे छोटी छोटी आता बुंदी जशी आहे तशी ह्या झाल्यानं मी अशी करून घ्यायली. हे पा तरी पण छान येईल बरं का ताईंनो. मस्त अशी ह्याची चटणी बनवायची आपल्याला. हा, कडक झाली पाहिजे. कडक कडक झाले पाहिजे. तर हे तर क्रिस्पी लाल चटणी. क्रिस्पी छान आली बुंदी बरं का. बघ किती मस्त आली. आणखी थोडी लागती पण. हो नाही अजून करते ना. हे थोडं एवढी तळून घेऊ दे ना आधी. लाल होऊ द्यावं लागेल ना चांगली. छान होती बघा ताईंनो. ह्याची चटणी तुम्ही नक्कीच करून बघा बुंदीची वडापाव सोबत. तर ही आपली चटणी जी ही अशी बुंदी पाडली होती ना ह्याची, हे पहा मस्त आली. तर ह्याची चटणी, जिरे घातले, तर मीठ, लसण आणि कोथिंबीर म्हणलीस ना? नाही त्याला नाही, ती दुसऱ्या ह्याला. अच्छा, दुसऱ्या चटणीला ही लाल चटणीची. आणि ही दुसरी चटणी जी आहे तर ह्या का ह्याची करायची आहे. तर बघा हे आपले वडापाव किती छान झाले. तर हे पाव आणलेत असे. तर चला आता पुढची प्रोसेस पण दाखवते तुम्हाला. ही झाली आपली लाल चटणी. मस्त छान स्मेल यायला आहे. आणि ह्याच्यात करायची आता आपल्याला ही हिरवी चटणी. त्याच्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आता ह्याच्यात टाकायचे. तर जिरे आणि मीठ. 1 मिनिट. हां, लसूण पण टाकायचं. हां, घे इथली जिरे. तर हे जिरे झाली की आणि चवीनुसार मीठ. चला घेते आता मिक्सरला फिरवून घ्या. तर ही बघा आपली झाली पुदिने. आमचा जय आणि म्हणा आणि गपची बसावं बघा ताईंनो. एवढा भारी ना. कुणाला जर शूट करायला पाहिजे असेल तर जयला घेऊन जाऊ शकतात तुम्ही. खूप कॅमेरामॅन खूप छान आहे बघा ताईंनो. बघा चटणी कशी. कॅमेरा बॉय म्हणून जर कुणाला घेऊन जायचं असेल ना आमच्या जयला तर नक्कीच घेऊन जाता येईल ना. 1 नंबरमध्ये शूट करताय बघा. हे पहा एका पावाला ही चटणी ग्रीनवाली. जरा तिखट आहे, कमीच लावावं लागेल. ही आहे आपली लाल चटणी. तर लाल चटणी पण मस्त छान झाली बघा ताईंनो, सुंदर अशी. आणि हे आपला वडापाव. मला पण येऊ दे. मोठे पाव रविवारामुळे बंद होतं त्याच्यामुळे छोटे पाव चालले होतं. तर हे आपला वडापाव कसा वाटायला या ताईंनो, दादांनो सगळेजण या वडापाव खायला. फादर्स डेमुळे हे आहे. लेकरांनी आणलाय त्यांच्या फादर्सला केक. फादरच्या पप्पाला केक. तर हे आणलेलं आहे केक. आता ते झाले तयार. चला आंघोळ बिंघोळ करून आले तर चला. ते काय व्हिडिओमध्ये येत नाही का.
कापा केक. लेकरं येत नाही व्हिडिओमध्ये. हो मागवलाय त्यांनीच, पण म्हणा हॅपी फादर्स डे म्हणा की लेकरांनो. काकू दे हॅपी फादर्स डे पप्पा. टू यू. हॅपी फादर्स म्हणा की. त्याला काही गाणं नाही काय त्याला काही. तर मस्त असा आईस्क्रीमचा केक छान. मला आवडत नाही पण ज्याला बळच दिला खायला तर छान लागायला बघा. मस्त लागायला ना.